आमंत्रित केले ते मात्र देवीचा पाडा संघाला. तर मित्रांनो जर आपण विचार करायला तर देवीच्या पाडीचा संघाचा कुठेही सामना असला तरी मात्र त्यांचे पाठीराखे विक्रमदादा म्हात्रे, संतोषदादा म्हात्रे आणि प्रतीकदादा म्हात्रे यांचं सुद्धा या इथेशी आगमन झालेलं आहे. जर तेही माझा आवाज ऐकायचा असाल तर आपण सुद्धा व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. विक्रमदादा म्हात्रे, संतोषदादा म्हात्रे आणि प्रतीकदादा म्हात्रे आपण देवीचा पाडा संघाचे पाठीराखे आहात. नक्कीच एक आवश्यक कलाकार आहात आपण सुद्धा येऊन व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे माझा आवाज ऐकत असाल तर. चला सामना चालू होतोय. पंचांची भूमिका असते सूरज चव्हाण आणि विनायक कोतेकर. सुंदर फटका कव्हरच्या दिशेने टोले चेंडू फक्त चेंडूला दिशा दिले आणि चेंडू जातोय मात्र सीमा रेषा पार आणि इथेशी मात्र येतोय मात्र 4 धावेसाठी चौकार आणि या चौकारी साने मात्र संघाचा धावफलक मात्र श्री गणेश होते 4 धावेनी. धावफलकावरती धावा झाल्या त्या 4. सलामीला जोडी मात्र जाते ती यश आणि जितेश. आता मात्र चेंडू मात्र केलपट्टीवर पडून काळीचा चेंडू राहतोय. फलंदाजाला मात्र चेंडू समजत नाहीये आणि चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसरतोय. गोलंदाज असेल तर मात्र संदेश. दोन चेंडूची सांगता झाले. धावफलकावरती धावा लागले त्या मात्र 4 धावा. आता मात्र वैयक्तिक मात्र 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. सुंदर चेंडू क्षेत्ररक्षक तळमळीच्या क्षेत्ररक्षक तैनात आणि तशी मात्र एक धाव घेण्यात मात्र यश येतोय आणि एका धावेच्या मदतीने मात्र धावफलकावरती धावा लागत त्या मात्र 5 धावा. नक्कीच एक कर्जत तालुक्यातील मध्ये फॉर्म मध्ये असलेला संघ मात्र तो वरई संघ. आता मात्र येणारे शेवटच्या षटकातील मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. प्रथम षटक चालू असताना सुंदर टोळ्या चेंडू क्षेत्ररक्षक तैनात कुणाल आणि इथेशी मात्र कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये आणि इथेशी मात्र पहिला हादरा बसतोय तो मात्र जितेश याच्या स्वरूपात आणि इथेशी मात्र 1 गड्याच्या बाद संघाची धाव संख्या धावफलकावरती लागते ती मात्र 5 धावा. नक्कीच आपले विक्रमदादा म्हात्रे, संतोषदादा म्हात्रे आणि प्रतीकदादा म्हात्रे आपण इथेशी आपली उपस्थिती दाखवली देवीच्या पाड्याच्या बाजूने. तर नक्कीच या स्पर्धेच्या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत असेल. दादा आपण माझा आवाज ऐकत असेल तर आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचंय. नक्कीच एक दूरवरून आलेला संघ असेल तो देवीचा पाडा संघ आणि फलंदाज जातो तर मात्र रोहन म्हात्रे. नक्कीच आमचे साथी समालोचक म्हणजे एक वेनगावचा गोड आवाज निवृत्तीदादा थोरवे यांचं सुद्धा आगमन झालेलं. एक राणा प्रताप क्रिकेट संघाचे जुने जाणते खेळाडू त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. नक्की दादा आपण स्टेजवरून स्थानपन्न व्हायचंय. आता मात्र निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते आणि धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 5 धावा. नक्कीच दादांचं इथेशी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या ठिकाणी मात्र सहर्ष स्वागत असेल. नक्कीच दादा आपण आता जिथे मात्र क्षेत्ररक्षक तिथेशी कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज मात्र बॅक टू बॅक दुसरा आदरा बसतोय तर मात्र देवीच्या पाडा संघाला रोहन याच्या स्वरूपात आणि धावफलकावरती धावा लागत त्या मात्र 1 षटकाच्या संगतीनंतर मात्र धावफलकावरती धावा लागत त्या मात्र 5 धावा. नक्कीच फर्स्ट इनिंग नंतर दुसऱ्या राऊंडचा पहिल्या राऊंडचा दुसरा सामना असेल तो वरई विपक्ष देवीचा पाडा. एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 5 धावा. नक्कीच सुंदर कमबॅक केला या गोलंदाज संदेश याने. वरई संघाचा संदेश नक्कीच प्रत्येक सामन्यामध्ये मोलाचं योगदान असतं या खेळाडूचं. आता मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार खाल्ल्यानंतर फक्त वैयक्तिक 5 चेंडूंवरती मात्र 1च धाव खर्ची केली या गोलंदाज संदेशाने
आता मात्र गोलंदाज येतो क्षितिज. वरही संघाकडून गोलंदाज येतो क्षितिज. नक्कीच आता मात्र सलामीची जोडी मात्र तंबूच्या दिशेने गेल्यानंतर आता मात्र यश हा फलंदाज अजूनही मैदानात तग धरून आहे. नक्कीच कुठेतरी पावला मात्र इथे चुकताना दिसतंय हा गोलंदाज क्षितिज. सुंदर फटका येते. चेंडू मात्र जात आहे लॉंगच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. आणि तशी मात्र पंच आपल्याला निर्णय सांगायचा आहे. ऑल इंडिया कमिटी आपण जरा सहकार्य करायचं, सांगायचं काय ते. नक्कीच इथेशी आपण चेक केलं तर इथेशी षटकार दिसतोय. नक्कीच षटकार आहे मित्रांनो, षटकार आहे. लाईनर हा खेळाडू झेल मात्र लाईनर पकडलेला आहे. आपल्याला इथेशी केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला इथेशी ही स्पर्धा थेट प्रेक्षेपण होताना दिसते. लाईव्ह दिसतोय मित्रांनो. आपला वरील संघाचा 12 प्रतिनिधी इथे उपस्थित आहे, त्याला सुद्धा दिसतोय. नक्कीच षटकार आहे मित्रांनो. त्यांचं षटकार आपल्याला इथे लाईव्ह इव्हेंटला दिसतोय त्यांचं. नक्कीच या स्पर्धेचा 4था दिवस मित्रांनो. लाईन पुसली जाणार आहे, सहकार्य करायचे तोडायचं. आपण जर लाईव्हच्या माध्यमातून बघितलं तर पूर्ण पूर्ण ही डार्कच्या पद्धतीत लाईन दिसते. आणि या षटकारी साने मात्र संघाची धावसंख्या मात्र 6 ने वाढते आणि जाऊन परिस्थिती मात्र 11 धावा. दोन अजून जर अजून लगातार एक षटकार, अजून 2 षटकार मारले तर 500 रुपये पारितोषिक गेला. आपला ग्रुप ब्राह्मणचा सदस्य संगीता कैलास कुडेकर यांच्याकडून नक्कीच हा जातो चेंडू सीमा रेषा पार आणि येतो मात्र यश ब्रँडेड देवीच्या पाडे संघासाठी षटकार. नक्कीच मात्र अजून एक षटकार मारला तर सर संगीता कैलास कुडेकर ग्रुप ब्राह्मणचा सदस्य यांच्याकडून मात्र 500 रुपये पारितोषिक गेला. नक्कीच बक्षीस दात्यांचं सुद्धा इथे सहर्ष स्वागत असेल आपल्या स्पर्धेच्या ठिकाणी. आणि आता सुंदर चेंडू तशी मात्र चेंडू मात्र लॉंगापूर क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र एक धाव मात्र पूर्ण होते आणि एका धावेच्या मदतीने मात्र धाव पलकर ती धावा लागतात त्या मात्र 18 धावा. नक्कीच सुवर्ण संधी असेल. 3 चेंडूवरती 3 षटकार मारायचे आहेत आणि आमच्या ग्रुप ग्रामपंचायत सदस्य संगीताताई कैलास कुडेकर यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक असेल. धावा पलकर ती धावा लागत त्या मात्र 18 धावा. नक्कीच विचार करायला लागतो मात्र 3 चेंडूंचा खेळ झालेला असेल. आणि तशी मात्र सुंदर चेंडू पंच मात्र पेमरच्या स्वरूपात पंचांनी तशी थोडं अंपायर दिलेलं पंचांनी.
नक्कीच जो ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन असेल तो डिसिजन द्यायचा आहे. नक्कीच नो नो चेंडू असेल. आणि तशी नक्कीच मित्रांनो उघडे डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल तर मात्र फ्री हिट. एबीपी माझाची गाईडलाईन असेल. उघडे डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. गोलंदाज असेल सिंगल शीट तर फलंदाज असेल डबल शीट. कारण का फलंदाजाला मात्र सुवर्ण संधी असते चेंडूवरती मात्र मोठा फटका मारण्याची, परंतु गोलंदाजाला मात्र चेंडू मात्र वाचवायचा असतो. येथेशी मात्र फ्रीहिटचा चेंडू होता, परंतु फलंदाजाला मात्र चेंडू मात्र व्यवस्थित समजत नाहीये. मात्र इथेशी निर्धाव चेंडू जातो फ्रीहिटचा चेंडू आणि मात्र धाव बलकर धावा लागतात त्या मात्र 20 धावा. दोन्ही चेंडूंचा खेळ बाकी असेल. धाव बलकर धावा लागतात 20. इथेशी मात्र चेंडू मात्र समजत नाहीये. आणि तशी मात्र एक धाव घेण्यात मात्र यश येतं आणि एका धावेच्या मदतीने मात्र धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 21 धावा. आता मात्र षटकातील मात्र शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. धाव फलकावरती धावा लागतात मात्र 21 धावा. धाव फलकावरती धावा लागतात मात्र 21. अजूनही मात्र एक चेंडूचा खेळ बाकी. आता मात्र उंचावरनं मारण्याचे बेतात, परंतु पंचांचा मात्र षटक संपण्याचा इशारा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धाव बलकावर धावा लागतात त्या मात्र 21 धावा लागतात. नक्कीच धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 21 धावा. आता मात्र चेंडू मात्र 2 षटकांचा खेळ बाकी असेल उर्वरित प्रथम सत्र संपण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल तो मात्र रितेश. नक्कीच 2 षटकांच्या धावा कर धावा 21 धावा. आता मात्र नक्कीच डाव्या एसटीच्या पंचांच्या डाव्या एसटीच्या बाहेरून गेलेला चेंडू पंच इथेशी मात्र स्वेअर चेंडू घोषित करतात आणि या स्वेअर चेंडूच्या मार्गाने मात्र धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 22 धावा. जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये संदेशाने फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या, नंतर मात्र शेतीचं षटक थोडं महागडं पडलं, 16 धावा खर्च केल्या. आता मात्र तिसरं षटक मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र स्वेअर चेंडू फेकी केले. नक्कीच मित्रांनो इथे उंचावर मारण्याचे बेतात परंतु निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. नक्कीच आपले राणा प्रताप क्रिकेट संघाचे जुने जाणते खेळाडू 40+ खेळाडू म्हणजे संदेश दादा पेटे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं ग्राउंडवरती. त्यांनी सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. स्पर्धेच्या ठिकाणी त्यांचं इथे सहर्ष स्वागत असेल संदेश दादा पेटे यांचं. आता मात्र पहिला चेंडू निर्धाव फेकी केले गोलंदाज रितेश. गोलंदाजाने चेंडू चेंडू जातोय मिडवन सीमा रेषा पार आणि येतो इथेशी मात्र 7 धावांसाठी A1 क्वालिटीचा बिग 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 षटकार. आणि या षटकारी सहाय्याने मात्र संघ धावसंख्या मात्र 6 ने वाढते जाऊन परिस्थिती मात्र 28च्या घरात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावफलक मात्र
पहिल्या षटकाचा विचार केला तर कासवाच्या गतीने चालू होता, परंतु मात्र दुसऱ्या षटकामध्ये हल्ला बॉल केला आणि ससेच्या गतीने फलक धावायला लागले. धावफलकावरती धावा लागले ते मात्र 28 धावा. पुन्हा चेंडू मात्र जातोय लॉंग ऑफ सीमा रेषा पार आणि येतशी मात्र पंचांच्या डोक्यावरून मात्र 6 धाव्यांसाठी मात्र षटकार. नक्कीच मात्र षटकाराच्या सहाय्याने मात्र संघ धावसंख्या मात्र 6 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती मात्र 34च्या घरामध्ये. अजून एक षटकार मारला तर नक्कीच ग्रुप ग्रामपंचायत सदस्य संगीताताई कैलास कुडेकर यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक येईल. जर अजून एक षटकार मारला तर फलंदाज यश या फलंदाजाने नक्कीच सुंदर चेंडू, परंतु कार्पेट पतीचा फटका. इथशी मात्र एक धाव घेण्यात मात्र यश येतोय आणि एकाच धावेवर समाधान मानत यश याला आणि एका धावेच्या मदतीने मात्र धाव फलक घालतोय, जाऊन पोहोचते मात्र 35च्या घरामध्ये. जर विचार केला तर वैयक्तिक मात्र 32 धावांची बहादर केली करताना दिसतोय हा फलंदाज, सलामीला गेलेला फलंदाज यश देवीचा पाडा संघाकडून. नक्कीच पहिल्याच सामन्यांमध्ये आपल्याला 2 अर्धशतक पाहायला भेटलं. पहिल्याच सामन्यामध्ये मात्र जर वदप संघाचा खेळाडू संवाद याने मात्र वैयक्तिक मात्र 53 धावा काढल्या होत्या, 60 धावा काढल्या होत्या सॉरी, पण त्याच्या आधी मात्र 57 धावा काढल्या होत्या. त्याच्या आधी मात्र जी कोंदिवळ संघाने फलंदाजी केली त्यामध्ये सौरभ जाधव याने 53 धावा खेळून काढल्या होत्या. नक्कीच वैयक्तिक 2 50 पाहायला भेटल्या. आता मात्र तिसरी 50 पाहायला भेटणार की काय. येथे आता सुंदर पटका स्लोवर चेंडू होता मात्र चेंडू मात्र जातोय मिड विकेट सीमा रेषा पार आणि येतोय मात्र इथे 6 धावांसाठी मल्टी हिट पद्धतीचा षटकार. नक्कीच षटकाराच्या सहाय्याने मात्र संघाची धावसंख्या मात्र 6 ने वाढते आणि जाऊन पोहोचते मात्र 41च्या घरामध्ये. नक्कीच मित्रांनो जर विचार करायला गेलो तर नक्कीच 2 गोलंदाज मात्र मागणी ठरतात वरील संघाकडून. आपल्याला क्षितिज आणि रितेश, एक छोटा खेळाडू आहे मित्रांनो रितेश, परंतु गोलंदाजीला मात्र चांगलाच मात्र पेस आहे, परंतु पेसचा मात्र काही उपयोग नाही. चेंडू मात्र अचूक टप्प्यावर पडणं गरजेचं आहे. आताशी मात्र इथेशी निर्धाव चेंडूची मात्र सांगता येते. पंचांचं षटक संपण्याचा इशारा येतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धाव फलकावर धावा जाऊन पोहोचत त्या मात्र 41 धावा. नक्कीच 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता 10 पालकावरती धावा लागत त्या मात्र 41 धावा. गोलंदाज कोण आहे?
यश गोलंदाज असेल इथं उंचावर ठेवला चेंडू चेंडू जात आहे लॉंग ऑन सीमा रेषा पार आणि येतो इथेशी मात्र 6 धाव्यांसाठी मात्र षटकार 3 षटकारांसाठी मी मित्रांनो वारंवार अनाउन्समेंट करतोय. संगीता कैलास कुडे ग्रुप क्रमांकचे सदस्य वेनगावच्या यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. आता मध्ये धावा करते मात्र 47 धावा 2 खेळाडू मात्र छोटे आहेत गोलंदाजी करताना निवृत्ती दादा रनअप मात्र सुंदर आहे गोलंदाजाचा. नक्कीच मित्रांनो चेंडूनी घातली मित्रांनो चेंडूनी घातली सीमारच्या वेस आणि गोलंदाजाचा निघतोय आता फेस आणि येतोशी मात्र येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने मात्र संघ धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली मात्र 53च्या घरामध्ये अजून एक षटकार मारला तर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य संगीता कैलास कुडेकर यांच्याकडून 500 रुपयाचं मात्र मानकरी होईल. नक्कीच जर आता एक षटकार आहे नक्कीच या फलंदाजाची मात्र आजच्या या दिवसातील तिसरी 50 पाहायला भेटेल आपल्याला. पहिल्या सामन्यामध्ये मात्र 2 50 झाल्या होत्या आणि आता हा दुसरा सामना रंगतोय त्यामध्ये आपल्याला 50 पाहायला भेटणार की काय. अजूनही मात्र 4 चेंडूंचा वैयक्तिक खेळ बाकी असेल. 3 वेळा मात्र 500 रुपयाचा मानकरी होता वाचला या एक खेळाडू 2 षटकार मारले होते लगातार परंतु तिसरा षटकार मारण्यात यश येत नाहीये परंतु आता मात्र यश येणार का या फलंदाज यश याला धाव फलकावरती धावा लागत मात्र 53 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सुद्धा यश आणि फलंदाजीला सुद्धा यश असेल. नक्की यश कोणाला लाभतंय फलंदाजी करणाऱ्या टीमला का गोलंदाज करणाऱ्या टीमला. आता यश लाभतो मात्र फलंदाजी करणाऱ्या टीमला यश भेटतोय. नक्कीच इथेशी मात्र गोलंदाज सुद्धा छोटा आहे मूर्ती लहान पण कीर्तिमान. नक्कीच सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. थोडा टप्पा गोलंदाजाचा मात्र चुकतोय अनुभवाची कमी आहे गोलंदाज यश याला. गोलंदाज सुद्धा यश असेल आणि फलंदाज सुद्धा यश असेल पण 2 षटकार मारलेत यश या फलंदाजानं. नक्कीच अजूनही पंचांच्या जवळ 2 जमिनी समांतर करतील आणि या शिवाय चेंडूच्या मारणे मात्र संघाची धावसंख्या मात्र 1 ने वाढते आणि जाऊन पोहोचते मात्र 54 घरात. अजूनही मात्र संधी असेल षटकार हॅट्रिक साठी आणि 500 रुपयाचा मानकरी ठरेल तो फलंदाज यश. येथेच मात्र सुंदर चेंडू येथेशी मात्र फलंदाज होतो बाद आणि येथेशी मात्र आदरा बसवतो यश याच्या स्वरूपात. नक्कीच 50 पासून वंचित राहिला हा फलंदाज यश. नक्कीच तिसरी 50 पाहायला भेटली असते आपल्याला आजच्या दिवसामध्ये परंतु मित्रांनो टाळे वाजवायचे फलंदाजांसाठी.